राज्यातील विविध आंबेडकरी पक्ष संघटनांनी किमान समान कार्यक्रमावर एकत्र येऊन 2024 ची निवडणूक एकत्र येऊन लढावी यासाठी बहुजन ऐक्य चळवळीच्या कोल्हापुरातून जनआंदोलनाची सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती चळवळीचे संस्थापक अध्यक्ष मच्छिंद्र कांबळे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली। बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या झेंड्याखाली निवडणूक लढवून पक्षाचे पुनरुज्जीवन करावे याकरिता त्यांना रामदास आठवले, प्राध्यापक जोगेंद्र कवाडे, डॉक्टर राजेंद्र गवई यांची भेट घेतली असून येत्या 14 ऑक्टोबर 2023 पर्यंत आंबेडकरी पक्ष संघटनेच्या नेत्यांनी आपली ऐक्याची भूमिका जाहीर करावी अशी भूमिका 7 मेच्या परिषदेत मांडली असल्याचेही त्यांनी पत्रपरिषदेत सांगितले। माझं नाव मच्छिंद्र ववन कांबळे, संस्थापक अध्यक्ष बहुजन ऐक्य चळवळ। आंबेडकरी पक्ष संघटनांनी किमान समान कार्यक्रमावरती एकत्र यावं आणि 2024 ची निवडणूक एकत्र लढवावी यासाठी बहुजन ऐक्य चळवळीच्या वतीनं कोल्हापुरातून आम्ही जनआंदोलनाला सुरुवात केलेली आहे। सध्या आम्ही गावोगावी जाऊन कोल्हापूर शहरामध्ये मिशन 2024 अंतर्गत येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये आंबेडकरी विचारधारेच्या सर्व पक्ष संघटनांनी एकत्रित यावं यासाठी प्रयत्न करतो आहे। त्या पद्धतीनं 7 मे रोजी कोल्हापूरमध्ये एक जनआंदोलन परिषद ही आम्ही घेतली होती, त्याला चांगला प्रतिसाद मिळाला। त्यानंतर आंबेडकरी समाजातील नेत्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना आपली भूमिका समजावून सांगावी यासाठी नेत्यांच्या भेटीगाठीचे सत्र आपण सुरू केलेले आहे आणि त्या अंतर्गत आम्ही ॲडव्होकेट डॉक्टर सुरेश माने सर, त्यानंतर केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब, त्यानंतर प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर आणि डॉक्टर राजेंद्र गवई सर या चौघांना भेटलो, त्यांची भूमिका जाणून घेतली। ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांनाही लवकरच मी या संदर्भात भेटणार आहे आणि त्यांची भूमिका जाणून घेणार आहे। त्यांनी किमान समान कार्यक्रमावरती एकत्र यावं यासाठी आम्ही एक काही प्रोग्राम ठरवलेला आहे। ज्यांचं ज्या भागामध्ये प्राबल्य आहे त्या भागात त्यांनी इलेक्शन लढवावी आणि डॉक्टर बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचं पुनरुज्जीवन या 2024च्या निवडणुकीमध्ये त्यांनी करावं अशी त्यांना ऐक्याची साथ घालून आम्ही त्यांना विनंती करतो आहे आणि त्यासाठी जी 14 ऑक्टोबरची डेडलाईन या सर्वांना आपण दिलेली आहे। त्यानंतर जर त्यांनी ही भूमिका आपली डिक्लेअर नाही केली तर धम्मचक्र प्रवर्तन दिनानंतर बहुजन ऐक्य चळवळीचं एक स्वतंत्र आंदोलन विचारविमर्श करून या महाराष्ट्रामध्ये राबवण्यात येईल आणि त्या आंदोलनाची पुढची दिशा आपल्याला स्वतंत्रपणे कळवण्यात येईल। आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे धन्यवाद। जय भीम। धनगर समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गात आरक्षण देऊ नये या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी रायगड जिल्ह्यातील आदिवासी समाजाने अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढलाय। याशिवाय आदिवासी समाजाचे आरक्षण अबाधित राहावे, सरकारी नोकऱ्यांचे व शाळांचे खाजगीकरण करण्याचा निर्णय मागे घ्यावा, रायगड जिल्ह्यातील दडी जमिनींचा प्रश्न सोडवून त्याचे सातबारे दडीधारकांच्या नावे करण्यात यावेत, पेसा कायद्याची अंमलबजावणी करावी यासारख्या मागण्या यावेळी करण्यात आल्या। त्याला बसण्यासाठी जागेची व्यवस्था ठेवून द्यायची आहे।
नांदेड येथील शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालयातील मृत्यू प्रकरणाची व तेथील होत असलेल्या गैरव्यवहाराची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीमार्फत करण्यात यावी या व इतर मागण्यांसाठी येत्या 12 ऑक्टोबर रोजी नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर जवाबदो धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारुख अहमद यांनी शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. दुर्व्यवस्थेमुळं आणि उदासीनतेमुळं महाराष्ट्रात इतर जिल्ह्यासारखं नांदेड जिल्ह्यामधल्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये कर्मचाऱ्यांच्या स्टाफचा तुटवडा आहे. औषध गोळ्या कागदोपत्री सप्लाय, कागदोपत्री वाटप, कागदोपत्री बिल उचलून घेण्याचा धंदा होत आहेत. प्रत्यक्ष पेशंटला दुःखद घटना 1 तारखेला घडून जाऊन सुद्धा 10 दिवस लोटायला आले तरीसुद्धा अजूनही बाहेरून मेडिसिन आणावे लागत आहेत, बाहेरून गोळ्या औषध आणावं लागत आहे. अजूनही तिथं डुकरांचं सुरसुरात घाणीचं साम्राज्य तसंच आहे. अजूनही पर्याप्त स्टाफ सरकारनं पुरवलेलं नाही आहे. या सगळ्या दुर्व्यवस्थेचं जाब विचारण्यासाठी वंचित बहुजन आघाडीनं येणाऱ्या 12 तारखेला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जवाब दो आंदोलनाची घोषणा आज आम्ही करत आहोत. या नांदेड जिल्ह्यामध्ये झालेल्या सगळ्या रुग्णांचे निधन नसून, मृत्यू नसून, ते शासनानं केलेले मर्डर आहेत, हत्या आहेत. म्हणून शासनाच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, आरोग्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्रींवर गुन्हा दाखल करावा ही आमची मागणी आहे. दुसरी मागणी आहे, नांदेड जिल्ह्याचं श्री गुरु गोविंद सिंगजी शासकीय रुग्णालय ओसाड पडलेलं आहे. तो रुग्णालय 1000 खाटेच्या मान्यता आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती करून तात्काळ सुरू करण्यात यावा. शासकीय रुग्णालय शिवाजी पुतळ्याजवळ जे श्री गुरु गोविंद सिंगजीच्या नावानं आहे तो रुग्णालय तात्काळ सुरू करा. पूर्ण तिथं किमान 1000 खाटांचं शासकीय रुग्णालय सुरू करा. महापालिकानं ठराव घेतलेला देगलूर नाक्याला विस्तारित केंद्र, एक्सटेन्शन काउंटर, 100 बेडेडचं शासकीय रुग्णालय, डिलिव्हरीची सुविधा आणि ऑपरेशन थिएटर सहित सुरू केलं पाहिजे. त्याच पद्धतीनं ते सुरू न करता खासदारांनी तरोडा नाक्यासाठी एक नवीन हॉस्पिटलची मंजुरी घेतली, तेही सुरू करा. आम्ही भेदभाव करत नाही, परंतु आमदार बालाजी कल्याणकर यांना सवाल आहे की देगलूर नाक्याचं ठराव मंजूर झालेला असताना देगलूर नाक्याचं महापालिकेचं ठराव गेलेला आहे, सरकारी एक्सटेन्शन तिथं न करता त्यांनी तरोडा नाक्याच्या बाजूला काबरानगर पावडेवाडीला जी मंजुरी घेतली ते करा, पण इथं त्यांच्या याच्यावर का उचललं नाही तेही उत्तरमध्ये येतो. पण धर्म आणि जात बघून वस्त्यांकडे बघू नका. तुम्ही संवैधानिक पदावर आहात. सर्व नांदेडकरांना सगळ्या सुविधा देण्यासाठी तुम्ही बांधील आहात. म्हणून देगलूर नाक्याला आणि तरोडा नाक्याला दोन्ही बाजूला शासकीय रुग्णालयाचे विस्तारित केंद्र सुरू करून नांदेड जिल्ह्याला 2 ते 2,500 खाटांचं अद्ययावत सुविधा आणि औषध गोळ्यासहित रुग्णालयांची गरज आहे. आणि या पारदर्शी पद्धतीनं औषध गोळ्यांचं सप्लाय आणि वाटप झालं पाहिजे. MRIचं आणि CT स्कॅनचं नियमित सेवा या सगळ्या केंद्रामध्ये राहिली पाहिजे. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। परभणी शहरातील नवजीवन कॉलनी येथे वैशाली महिला मंडळाच्या वतीने बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे गेल्या 2.5 महिन्यांपासून ग्रंथ वाचन सुरू आहे. यावेळी ग्रंथवाचक जयश्री आंभोरे यांच्या वतीने या ग्रंथाचे वाचन होत आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ ऐकण्यासाठी बौद्ध उपासिका मोठ्या प्रमाणात उपस्थित
नमो बुद्धाय, जय भीम सर्वांना. मी जयश्री राहुल आंभोरे, नवजीवन कॉलनी महिला वैशाली महिला मंडळ परभणी येथून बोलत आहे. आमच्या बिहारामध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन गेली 20 वर्षापासून होत आहे आणि त्या प्रत्येक वर्षी या ग्रंथाला अतिशय चांगल्या प्रकारे महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महिलांचे अतिशय चांगले आचरण असून येथील महिला एकोप्यानं सगळं कार्य करतात आणि येथील महिलांमध्ये एकोपा असल्याने येथील प्रत्येक कार्य 14 एप्रिल असो की धम्मदीक्षा दिवस असो, प्रत्येक कार्य येथील व्यवस्थित रीतीने होत असते. भगवंतांचा मार्ग आहे दुःख निवारणाचा. भगवंतांनी बुद्ध आणि त्यांच्या धम्मामध्ये दुःख निवारण्याचा मार्ग सांगितला आहे. दुःखापासून मानवाने आपली कशी सुटका करून घ्यावी हे या ग्रंथामध्ये भगवंतांनी आपल्याला सांगितलं आहे आणि आपण प्रत्येकानंच या प्रकारे जर वर्तवणूक केली तर आपल्याला प्रत्येकाला सुख कसं मिळतं ह्या ग्रंथातून आपल्याला भगवंतांनी सांगितलेलं आहे. मग आता यावर्षीही आमच्या मंदिरामध्ये बिहारामध्ये बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचं वाचन मी करत असल्यामुळे आता याही वर्षी या ग्रंथाचं वाचन सुरू आहे आणि आता या महिन्यामध्ये 28 तारखेला आमच्या ग्रंथाची सांगता होत आहे आणि आम्ही सर्वांनी मिळून या ग्रंथामध्ये खूप छान उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्यामुळं येथील महिलांचं आणि येथील प्रत्येक नागरिकांचं मी हार्दिक अभिनंदन करते. जय भीम. नमो. जय भीम. सप्रेम जय भीम सर्वांना. नवजीवन कॉलनी वैशाली महिला मंडळ इथून मी बोलत आहे. वंदनानंद महिला मंडळाची अध्यक्ष. आणि आमचं ग्रंथ वाचन 2 ते 2.5 महिन्यापासून 1 ऑगस्टपासून सुरू आहे. बुद्ध आणि त्यांचा धम्म जयश्रीताई आंबोरे ह्या ग्रंथ वाचन करत आहेत. त्याचा समारोप 28 तारखेला म्हणजे आश्विन पौर्णिमेला होणार आहे. त्यामध्ये आपलं दसऱ्याचा पण विजयदशमीचा पण कार्यक्रम आहे. 14 ऑक्टोबरचा पण घेण्यात येणार आहे आणि चांगल्या प्रकारे वाचन होत आहे. दररोज महिला पण दररोज उपस्थिती आहे. बऱ्याच महिला येत आहेत. चांगलं प्रवचन होत आहे. त्यामध्ये बोधाचार्य एखाद्या वेळेस येत आहेत. भंतेजी आम्हाला येऊन काही प्रवचन सांगतात. बोधाचार्य येऊन प्रवचन सांगतात आणि चांगला प्रतिसाद मिळत आहे. खूप येतात, खूप प्रतिसाद देतात. भंतेजी येतात आणि बोधाचार्य येतात. सर्वांनी ज्ञान देतात आम्हाला. खूप महिला येतात आणि सर्व महिला खूप छान शांततेने प्रतिसाद देतात. गोरगरिबांच्या राज्यातील 27 पैकी महत्त्वाच्या 5 ठिकाणच्या जिल्हा रुग्णालयात येत्या 3 ते 4 महिन्यात लिव्हर व किडनी प्रत्यारोपण सुविधा सुरू करणार असल्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी अत्याळ कोल्हापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भूमिपूजन प्रसंगी सांगितले. आज आपण एका अतिशय चांगल्या कामाचं भूमिपूजन केलेलं आहे. कारण माणसाच्या जीवनामध्ये आरोग्य आणि शिक्षण हे फार महत्त्वाचे दोन्ही विभाग आहेत आणि विशेषतः गावागावामध्ये आरोग्याचं एखादं केंद्र व्हावं ही अनेक गावकऱ्यांची विशेषतः माता भगिनींची अपेक्षा असते. आपल्या गावात तरी 7 कोटी आणि 25 लाख रुपयाचा खर्च करून आपण प्राथमिक आरोग्यच इथं रुग्णालय तयार करतोय. यामध्ये ज्याने DHOने आपल्याला सांगितले की 2 MBBSचे डॉक्टर असणार आहेत, 15 नर्सेस आणि इतर स्टाफ आहे आणि सगळ्यात मोठी जी अडचण भगिनींची होते विशेषतः डिलिव्हरीच्या वेळेला, त्यावेळेला फार मोठा त्रास सगळ्या आमच्या त्या कुटुंबाला होत असतो. छोट्या मोठ्या आजारासाठी गडिंगलजला जाणं, त्या दवाखान्यामध्ये भेटणं, आपला पैसा खर्च करणं हे गरिबाला शक्य होत नाही आणि म्हणून या प्राथमिक आरोग्य केंद्राची अतिशय आवश्यकता होती. रस्त्यावर असलेलं आपलं गाव असल्यामुळं या सर्व गावांना अतिशय चांगली सुविधा या निमित्ताने मिळेल. चांगली आरोग्याची सेवा या ठिकाणी मिळेल. जे कंत्राटदार आहे चांगली इमारत बांधतील आणि आपल्या या आरोग्याचा प्रश्न, मोठे आरोग्य असतील त्याला मोठ्या ठिकाणी जायला लागेल, परंतु प्राथमिक आरोग्यासाठी तुम्हाला यापुढे कुठल्याही दवाखान्यामध्ये जायला लागणार नाही अशी अपेक्षा मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करतो. बहुजन नायक मान्यवर काशीराम यांचा स्मृतिदिन व शूरवीर जिवाजी महाले यांची जयंती असा संयुक्त कार्यक्रम काल नांदेडच्या नाना नानी पार्क येथे घेण्यात आलाय.
इंजिनियर रोहन राठोड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात ॲडव्होकेट भीमराव हाटकर, प्राध्यापक लक्ष्मण कोंडावार, प्रदेश कार्यकारिणी सदस्य शब्बीर पठाण यांनी मान्यवर काशीराम व जिवाजी महाले यांच्या जीवन कार्यावर मनोगत व्यक्त केले। आज माननीय कांशीराम साहब का जो स्मृति दिन है, उनके दिन पर हम आज चिंतन और मनन करने जा रहे हैं कि उन्होंने जो अपना बाबा साहब के बाद जो कुर्बानी दी है, जी सारे जीवन का, जिन्होंने अपने नौकरी काल में अपनी नौकरी भी त्याग दी है, ये हमारे लिए एक बड़ा संदेश दिया था कि हमारे पढ़े लिखे भाई बांधव अपने समाज के लिए पे बैक टू द सोसाइटी के नाम से कुछ ना कुछ बाबा साहब का मिशन जो अधूरा रहा उसके लिए संगठित हो जाएंगे और अपना जो अधूरा मिशन जो था उनको पूरा करने के लिए एक जगह पे आके पहले तो कर्मचारी संगठित होना चाहिए जिसके पास पूरा मतलब धन या उसकी ज़रूरतें पहले पूरी हो चुकी होती है, तभी तो जाके हमारे बाकी जो बच्चे वाले 85% बहुजन बांधव है उनको हम संगठित कर सकते हैं और अपना साधन भी दे सकते हैं। इसी के चलते उन्होंने जो फार्मूला दिया था वो फार्मूला जो उनका था सक्सेसफुल है। अगर हमारे सभी ओबीसी बहुजन बंधु बांधव को हम एकत्रित करते हैं और उन्हें जागरूक करते कि तुम भी इस देश की शासन करती जमात बन सकते हो, ये उन्होंने साबित कर दिखाया था। उसी के लिए हम आज पुनः प्रण करके हमारे भाई बांधव को और हमारे सारे बहुजन समाज को जागरूक करने का काम करेंगे। बहुजन नायक मान्यवर काशीराम जी ने जो संगठन तैयार किया DS4 बामसेफ और इसी के माध्यम से आज बहुजन समाज पार्टी जो आज देश में एक राष्ट्रीय पक्ष का काम कर रहा है और इस पार्टी के अंदर जो सारे समाज को जोड़ने का जो देश भर में जो काम किया माननीय काशीराम जी ने, उनकी कुर्बानियों को हम कभी नहीं भूल सकते, क्योंकि आज सारे समाज को जोड़ने का काम सिर्फ और सिर्फ आज देश के अंदर जो कुछ कर रही है तो वो बहुजन समाज पार्टी ही कर रही है। और वो उस करने के पीछे का रीज़न जो है वो माननीय काशीराम जी का त्याग है। उन्होंने जो एक एक समाज को जोड़ने के लिए जो उन्होंने मेहनत की, एक एक समाज को समाज से जोड़ा। आजकल जो माहौल चल रहा है सर कि समाज को तोड़कर राजकारण किया जा रहा है, लेकिन माननीय काशीराम जी ने अपना घर परिवार अपना सब कुछ त्याग करके उन्होंने कसम खा ली कि मैं आज के बाद न कभी के घर जाऊंगा, न किसी के मैयत में जाऊंगा, मैं सर्वस्व मेरा बहुजन समाज ही मेरा परिवार है और बहुजन समाज में ही मेरा घर है और इसी में मैं अपने आप को समाप्त कर दूंगा। उसी अल्फाज के ऊपर उन्हें टिकते हुए अपने आप को पूरी तरह से इसके अंदर समर्पित कर कर उन्होंने अपनी ज़िंदगी पूरी बहुजन समाज के लिए लगा दी। और उसी के बिना आज हम उनकी कमी बहुत महसूस करते हैं, लेकिन उनकी कमी को पूरी करने के लिए हम जो समाज पूरा संगठित हुआ है, आज बहुजन समाज में मुस्लिम, SC, ST, माइनॉरिटी, ये सारे समाज के लोग जो हम आज संगठित हुए हैं और हम एक प्लेटफॉर्म पर ठहरे हैं, केवल और केवल माननीय काशीराम जी का त्याग है। और उसी को हम आज याद करते हुए हम सारा बहुजन संगठित होकर एक ना एक दिन आने वाले दिनों में हम हमारी ताकत के साथ बहन मायावती जी को देश का प्रधानमंत्री बनाने का जो सपना है वो हम पूरा साकार करेंगे। जय भीम, जय भारत। आज के परिप्रेक्ष्य में कांशीराम जी के विचार बहुत ही समयोचित है। आज जो देश जिस कगार पे खड़ा है, उस वक्त कांशीराम जी साहब के जो विचार है वो देश को तारनहार है और आज लोकतंत्र जो है वो खतरे में आया है। यहाँ का बहुजन समाज है, वो बहुजन समाज आज अपराधियों की ज़िंदगी बसर कर रहा है और कष्ट करके भी मेहनत कश ये समाज आज लाचार और गुलाम होकर यहाँ पे जी रहा है। ऐसे हालत में मान्यवर कांशीराम जी के जो विचार है, ये विचार इस समाज को ताकत प्रदान करने वाले विचार है और उनके आज के स्मृति दिन में हम नांदेड़ वासियों के तरफ से उनको नतमस्तक होते हैं और उनके विचारधारा के ऊपर चलने की कोशिश करने के लिए आज यहाँ पे बामसेफ यूनिट की ओर से एक संगोष्ठी का आयोजन किया है, जिसमें कांशीराम जी की विचारधारा और आज का परिप्रेक्ष्य यह विषय रखा गया है। और इस राजनीतिक आज के धरोहर में, आज के परिप्रेक्ष्य में कांशीराम जी का जो है बहुत ही योगदान सराहनीय रहा है और उनकी विचारधारा के ऊपर बहुजन समाज को जगाने की हम कोशिश कर रहे हैं। कांशीराम तेरी नेक कमाई, सोती कौम को तूने जगाई। तो कांशीराम जी ने इस देश में पूरी चेतना पैदा कर दी है बहुजन समाज के अंदर और बहुजन समाज को हुक्मरान बनाने की उन्होंने कोशिश की है
उनको हम भावभीनी श्रद्धांजलि अर्पित करते हैं। हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड दिघौरी बस स्टॉप के पास नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kaalepailshospital.com। विदर्भामध्ये निवासी हलबा-हलबी जातीचा प्रश्न बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असून 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीत हलबा समाजाच्या मतदारांनी नितीन गडकरी यांना भरभरून मते देऊन निवडून आणले। कारण त्यांनी हलबा मतदारांना केंद्रात सत्ता, 100 दिवसांच्या आत तसेच हलबांचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते। नागपूरचे सुपुत्र देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र भाजपाची सरकार आली, परंतु अजूनही हलबांचे प्रश्न सुटले नाहीत। हलबांचे प्रश्न केंद्र व राज्य सरकारने सोडवावे या मागणीकरिता येत्या 19 ऑक्टोबर पासून धरणे प्रदर्शन करण्यात येतील व 17 डिसेंबरला गांधीबाग येथील रापा कुंभारे यांच्या स्मारकासमोर अखिल भारतीय हलबा-हलबी परिषद घेऊन समाजातील पुढील वाटचाल ठरविण्यात येणार अशी माहिती राष्ट्रीय कृती समितीचे आमदार विकास कुंभारे यांनी पत्र परिषदेत दिली। 14 वर्षापासून आम्ही सातत्याने प्रयत्न करतो आहे आणि अमेंडमेंट करता एक शिफारस पाहिजे होती, ते महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पाठवावी याकरता तेही प्रयत्न केले। ते न झाल्यामुळे नंतर आम्ही MP गव्हर्नमेंटकडे गेलो। MP गव्हर्नमेंटच्या शिवराज सिंग जे हे होते मुख्यमंत्री, त्यांना सन्माननीय गडकरी साहेबांनी एक वेळा नव्हे तर 8-10 वेळा फोन केला। आम्ही स्वतः कोरोना पिरियडच्या मध्ये आम्ही MP भोपाळला जाऊन आलो, तिथेही आम्ही विनंती केली आणि शेवटच्या क्षणी काय झालं तर ते पाठवू शकले नाही। त्यामुळे आता असं वाटायला लागलं आहे की आमचा म्हणजे महाराष्ट्रातील जे हलबा समाज आहे त्यांना न्याय मिळू शकत नाही। मागील अनेक वर्षापासून मी लहानपणापासून या समाजाला न्याय मिळावा याकरता प्रयत्न करतो आहे। आमचे वरिष्ठ सगळे मंडळी आहेत, हे तर मी लहान होतो तेव्हापासून प्रयत्न करत आहेत। त्यामुळे या प्रयत्नाला यश मिळत नाही, त्याकरता आता आम्ही एक आंदोलन करण्याचं ठरवलं आहे। 17 तारखेला परिषद गांधीबाग येथे ठेवली आहे आणि 18 तारखेला एक विशाल मोर्चा आम्ही आयोजित केला गेला आहे। त्या मोर्चाच्या दिवशी आम्ही आता या समाजाने काय करावं ते ठरवणार आहोत आणि आम्ही तसं करणार आहोत। कुंभारे साहेब, तुम्ही असं बोललात की हा जर प्रश्न सोडवला नाही तर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वेगळे रिझल्ट दिसतील। 100% दिसतील, कारण शेवटी मी जरी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असलो तरी सर्वप्रथम मी समाजाचा कार्यकर्ता आहे आणि या समाजाला जर न्याय मिळत नसेल तर मी भारतीय जनता पार्टीत राहून काय करणार आहे। त्यामुळे मी 18 तारखेला निश्चितच हे आमचे वरिष्ठ जे सांगतील तसा निर्णय घेऊन आम्ही नंतर पुढचे पाऊल उचलू। 2003 पासून त्याच्यानंतर समाजाचं काम करत होती। 2014 मध्ये जेव्हा काय म्हणते तर इलेक्शन झाले त्यावेळी गडकरी साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं, त्यांच्या वाड्यावर त्यांनी बोलवून घेतलं आम्हाला आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की जर त्यांनी हे नाही म्हटलं बीजेपीची सरकार निवडून आली तर, त्यांनी डायरेक्ट म्हटलं होतं की जर मी निवडून आलो, मला माहित आहे मी या मध्य नागपूरमध्ये राहतो, लोकांचे प्रश्न माझ्यापेक्षा आणखी कोणीच चांगलं जाणू शकत नाही आणि त्यांनी काय केलं की आम्हाला असं आश्वासन दिलं की जर मी निवडून आलो तर हलबा समाजाचे प्रश्न मी 4 महिन्यात सोडवून देईन म्हणून। त्याच्यानंतर 5 वर्ष आम्ही गडकरी साहेबांच्या मागे होतो की सर आमचा प्रश्न आणि आमच्या हलबाचा प्रश्न जो आहे तो संविधानाच्या विरोधात नाहीये, संविधानाला घेऊन आहे, कारण की आरक्षण आम्हाला बाबासाहेबांनी दिलेलं आहे कॉन्स्टिट्यूशन मध्ये। तर आणि हे सगळं गडकरी साहेबांना माहित आहे, त्याचा अभ्यास पूर्णपणे गडकरी साहेबांना आहे। मी गडकरी साहेबांवर आरोप करत नाही, पण मला असं वाटतं की महाराष्ट्र शासन म्हणा किंवा केंद्र सरकार म्हणा, जेव्हा दोन्ही सत्तेमध्ये होती, केंद्रामध्ये बीजेपी होती आणि स्टेटमध्ये बीजेपी होती, तर हलबा समाजाला एक असं म्हणजे त्यांना असं वाटलं की आता गडकरी साहेब आपलेच आहेत आणि आपल्याला न्याय मिळेल
आम्हाला निवडून दिलं. त्याच्यावर 2019च्या निवडणूकमध्येही आम्हाला ते सांगितलं की मी प्रश्न सोडून देईन. देवेंद्र फडणवीस साहेबांकडे आम्ही गेलो. 2017 मध्ये आपण हे केलं नाही का सर, आंदोलन 2017 मध्ये आम्ही केलं. 2017 मध्ये आंदोलन केल्यावर देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हटलं की मी तुमच्यासाठी GR काढतो. आम्ही सगळे आपले प्रूफ्स दिले आणि मग आम्हाला माहित झालं की मंत्रालयामधूनच आमचे कागदपत्र गायब झाले. जुनी पेन्शन योजना लागू करावी, जिल्हा परिषदेच्या 62,000 शाळा दत्तक देण्याचा निर्णय रद्द करावा, मागासवर्गीयांचा अनुशेष भरावा आदी मागण्यांसाठी कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा परभणीच्या वतीने निवेदन देण्यात आले. शिक्षक संघटनेचे राज्य सरचिटणीस सतीश कांबळे, जिल्हाध्यक्ष दिलीप दीपक पंडित, कार्याध्यक्ष संभाजी वागतकर, सरचिटणीस दादा ताजने यांच्यासह शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. आज कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने संबंध महाराष्ट्रामध्ये माननीय मुख्यमंत्री साहेब यांना प्रत्येक जिल्हा परिषदेच्या प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हाधिकारीमार्फत कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आलेलं आहे. यामध्ये जुनी पेन्शन योजना आहे, जिल्हा परिषदेच्या 62,000 शाळा शासनाने दत्तक देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे तो रद्द करण्यात यावा, 20 पटाच्या आतील शाळा बंद करण्यात येऊ नये, समूह शाळा संदर्भातील शासनाचे धोरण रद्द करण्यात यावे, मागासवर्गीय शिक्षकांची जी पदोन्नती शासनाने थांबवलेली आहे ती चालू करण्यात यावी, संच मान्यतेतील त्रुटी दूर करण्यात याव्यात, अशा अनेक मागण्या. त्याचबरोबर शिक्षकांना दिली जाणारी अशैक्षणिक कामे बंद करण्यात यावी. या सर्व मागण्यांसाठी संबंध महाराष्ट्रामध्ये शासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने माननीय मुख्यमंत्री यांना आज आम्ही निवेदन दिलेले आहे. मी शासनाला विनंती करतो की त्यांनी या मागण्यांच्या निवेदनाचा विचार करावा. अन्यथा यावर जर शासनाने विचार केला नाही तर आम्ही लोकशाही मार्गानं आझाद मैदानावर एक दिवस धरणे आंदोलन करणार आहोत. त्यावरही शासनानं जर आमची दखल नाही घेतली तर त्यापुढं हिवाळी अधिवेशन नागपूर येथे होणार आहे. त्या हिवाळी अधिवेशनावर कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने संबंध महाराष्ट्रातून जवळजवळ 1,00,000 शिक्षकांचा मोर्चा या ठिकाणी नेण्याचं प्रयोजन कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात आलेलं आहे. मी या निवेदनाच्या माध्यमातून शासनाला विनंती करतो की आजच्या निवेदनाची दखल घेऊन शासनानं आमच्या मागण्या मान्य कराव्यात, एवढीच मी या ठिकाणी विनंती करेन. संघटना जिल्हा शाखा परभणीतर्फे माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात येणार आहे. त्यामध्ये कास्ट्राईब शिक्षक संघटनेच्या बऱ्याचशा मागण्या आहेत. त्या मागण्या जुनी महत्त्वाची मागणीमध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, त्याचप्रमाणे जिल्हा परिषदेच्या 62,000 शाळा दत्तक देण्याचा जो मानस आहे शासनाचा तो तात्काळ रद्द करण्यात यावा, 20 पटसंख्येच्या आतील शाळा बंद करण्यात येऊ नये, समूह शाळा संदर्भातील शासनाचे धोरण रद्द करण्यात यावे. अशा अनेक मागण्या आमच्या संघटनेतर्फे माननीय मुख्यमंत्र्यांना आदरणीय जिल्हाधिकारी महोदयामार्फत आज निवेदन देण्यात आलेले आहे. शासनाला आमची विनंती आहे की आमच्या मागण्याचा त्वरित विचार करावा. विचार न केल्यास लवकरच आम्ही आझाद मैदानावर एक धरणे आंदोलन धरणार आहोत. त्याचप्रमाणे हिवाळी अधिवेशनात जे आपलं अधिवेशन आहे हिवाळी, तिथे सुद्धा 1,00,000च्या वर संख्येने आमचे शिक्षक उपस्थित राहून या सर्व ज्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही जन आंदोलन करणार आहोत, शिक्षकांना आंदोलन करणार आहोत. सरकारी शाळा दत्तक देण्याचा जो निर्णय घेतलेला आहे हा निर्णय RT ॲक्टच्या नुसार तर नाहीच, परंतु महाराष्ट्रातील जे काही बहुजन समाजातील गोरगरीब मुलं आहेत त्या मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवणारा निर्णय आहे. कास्ट्राईब शिक्षक संघटना ही शिक्षकांच्या हक्काला त्यांच्या हक्कासाठी लढणारी संघटनाच आहेत, परंतु ज्या ज्या ठिकाणी शैक्षणिक प्रश्न येतो, ज्या ज्या ठिकाणी सामाजिक प्रश्न येतो त्या त्या ठिकाणी कास्ट्राईब शिक्षक संघटना नेहमीच या ठिकाणी लढत असते. आणि ज्या काय दत्तक शाळाचा निर्णय घेतलेला आहे, त्यानंतर खाजगीकरणाचा निर्णय घेतलेला आहे, त्यानंतर कंत्राटी पद्धतीनं भरतीचा जो काही निर्णय घेतलेला आहे हा निर्णय या ठिकाणी शासनानं रद्द करावा अशी कास्ट्राईब शिक्षक संघटनेतर्फे या ठिकाणी मागणी होत आहे. आणि जर शासन निर्णय रद्द करत नसेल तर कास्ट्राईब शिक्षक संघटना ही त्यांच्या पद्धतीनं आपला लढा या ठिकाणी सुरू करणार आहे.
मराठवाड्याचा भौगोलिक नकाशा संघर्षच दर्शवितो. संघर्षपूर्ण जीवनातून मराठवाड्यातील प्रत्येक व्यक्तीने विविध क्षेत्रात भरारी घेतली आहे. मराठवाडा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असला तरी मराठवाड्याचा संघर्ष अद्याप संपलेला नाही. मराठवाड्याच्या ज्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी प्रत्येकाने आवाज बुलंद केला पाहिजे अशी अपेक्षा मराठवाड्यातील तरुणाईने व्यक्त केली. मराठवाडा मुक्तीसंग्राम अमृत महोत्सवी वर्षसांगता समारंभानिमित्त उद्याच्या मराठवाड्याचे शिल्पकार हा मराठवाड्यातील उदयोन्मुख तरुणाईशी सुसंवाद आणि सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका संसदरत्न माजी खासदार प्रोफेसर डॉक्टर सुनील बळीराम गायकवाड यांनी विशद केली. मान्यवरांचे स्वागतही त्यांनी यावेळी केले. और तो मैंने सुनील को कहा कि मेरा शायद आज मीटिंग में थोड़ा देर से पहुंचना होगा क्योंकि पार्लियामेंट में हम दोनों समय से पहुंचता हूँ. तो मैंने कहा मीटिंग में शायद 5-10 मिनट बाद में पहुंचूंगा सर. बोला नहीं आप तो टाइम से पहुंचेंगे, चिंता करने की जरूरत नहीं. और इसी तरह से सुनील ने कहा मुझे कि हम हमारा मराठवा मुक्ति संग्राम समारोह समिति के द्वारा एक प्रोग्राम करने वाले हैं. कुछ महाराष्ट्र के कुछ कोहिनूर को हम स्वागत करना चाहते हैं और उस प्रोग्राम आपको उपस्थित रहना है. मैंने कहा जरूर मैं उपस्थित रहूंगा. और उसी तरह से करीब 2 घंटा समय निकाल मैं दिल्ली से पहुंचा हूं क्योंकि मुझे कल अंडमान निकोबार पहुंचना है. तो इसी तरह से पहुंचा हूं. तो विभिन्न क्षेत्र में काम करने वाले जो कोहिनूर हैं उनको आज सन्मानित किया. मैं सभी को मेरा तरफ से टीव्ही मीडियाच्या बातमीपत्रात इथेच थांबूया. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडी घेऊन. जय भीम.